काय हो बाबा, हा हे शांताराम भाऊ तर डबल आले आपल्या गावामध्ये. बाबा बुडाई दिसून राहिला आणि बुटी आहे सोबत. हा हे कसं काय बाबा, काय आहे इथं आपल्या गावात आता? नक्कीच गड्या, काही ना काही डबल झालं. शाळा झाली काहीतरी, शेटनं केला अट्टे घोरेच्या बरोबर काय ना काय. तेच वाटून राहिलं मला, म्हणून तर हे अटलोक आले. नाही तर कशा येणार आहे आपल्या गावामध्ये. हो तेच वाटून राहिलं मला. येऊ द्या, द्यायला विचारू ना आपण आता. काय आता तरी त्याला 4 खेप सांगाल तर बरं. शेट काही कमी नाही बरं, शेटला डेंजर आहे. पण हे गोट ना घे आता. काय आता पाहू यायचं, येऊन राहिले इकडेच म्हणा. काय शांताराम शेठ, कुकडे हो कुकडे मारला चक्कर. अरे काय भाऊ काय सांगू, घर झाला ना या शेटनं. डबल साजं बुड डबल आणलं बा उचलून. किडनॅप केलं बा बुड्याले, किडनॅप केलं ना. तुम्हाला राजा शांताराम भाऊ पहिले सांगाल तर. अरे तो शेटले भाऊ, अरे आमचं बंद गाव भेटे राजा झाले. आमचे कोण फाट्टे हात भरत? हा आम्ही नांदे लागत त्याच्या. तो रातोरात खेळ करते माणसाचा, बेकार आहे तो माणूस. अरे तो अच्छा थंडा करणार शेट आहे. तुम्ही त्याच्या नांदी लागले बाबा. काही नांदी नका लागू. आताही मुकड्यान घरी चालले जा तुम्ही. हा त्याच्या मनात आलं तर दिन तो बुड्याला सोडून, नाही तर मग काही खरं नाही. म्हणजे असं कसं काय? मा भाले तर नीनच मी अटून. हा शेठ मागे कमी पादवला, आता जास्त पादू. चाल गड्या शांताराम, रिपोर्ट देऊन टाकू ना. काय जगा ना रिपोर्ट दिला शेटच्या गीता. थंडा होते तू हरामखोर, कोण नाही म्हणा. चला शांताराम पोलीस स्टेशनला चला. चला द्या ना रिपोर्ट देऊ टाकू. ए बाबा, काय त्या रिपोर्टच्या आणि फिपोर्टच्या भानगडीत पडू नका. काही नांदी नका लागू तुम्ही. तुमच्या ज्यांना काहीच होत नाही हलकं भारी त्या शेटचं. आमचं बंद गाव, त्याच्या विरोधात होतं, काही झालं नाही त्याचं. हा तुम्ही तर परगावचे माणसं आमच्या गावात येऊन तर मजा घालून राहायच्या शेटच्या विरोधात. काहीच होत नाही त्याचं. हा हमाच पैसा आहे द्यायचो. शांताराम भाऊ टोले घेऊ नका फालतूचे, भानगडीत पडू नका. मग काय मा भाचा जीव द्यायला लावता का आठी? हा शेटले फेटले तुम्ही भेट असा, आम्ही नाही भेट. हा चला चालेल शांताराम, चाल बरं पाहू त्या शेटची काय आहे. शांताराम भाऊ कसं आमच्या गावातला आहे, आम्हाला माहित आहे सर. तुम्ही आहे की नाही, काही म्हणजे फंड्यातच पडू नका तुम्ही. काहीच होत नाही हलकं भारी त्या शेटचं. तुम्ही चालले जा मुकड्यान घरी. शांताराम भाऊ कसं तुमच्या आमच्या संबंधात म्हणून तुम्हाला आम्ही सांगून राहिलो. कसं काही फालतू टोले घ्यायला पुरत नाही, नांदी लागायला पुरत नाही त्या शेटच्या. कसं तिसरंच काहीतरी होऊन जाईल फालतू. शांताराम भाऊ चला चला, तुम्ही जे म्हटलं ऐकू नका. हे गावातल्या त्याच्याच कडून बोलणार आहेत, हे आपल्याकडून बोलणार आहात का? गावकरी ते राव असं असते ना. जाऊ दे चला चला भाऊ साहेब. आता पाऊल पुढे टाकलं तर मागाडतं काही घेणं नाही बा. त्या शेटले तर हिसका शिकवून होता. कारण की आमच्या गावासोबत पंगा घेतला. आमच्या गावातला बुडा आणला, किडनॅप करून तो बी मारून राहिला त्या बुड्याला. मग ते हिसका तर देऊन सांगाच लागेल. पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट तर देतोच त्याच्या नावात आता डंग शेटच्या. बरोबर, आखरी शेवटी तुमची मर्जी. आम्हाला काय जे सांगायचं होतं ते सांगितलं आम्ही ना. तसं आम्ही या गावात 24 तास राहतो. आमचं गाव आहे, आम्हाला माहिती आहे काय कंडिशन आहेत. घ्या मग जिरवून तुमची आहे. तुम्हाला तरी पहिले सांगाल तर मी. बरं पाहू ना आता. आमची जिरते की शेटची जिरते तर पाहू आता. चला गड्या चला पोलीस स्टेशनला चालली तर पोलीसवाले घेऊन येऊ गावामध्ये. मग काय करते शेट तर मग पाहू. हो चला शांताराम. काही सांगते ना या गावातले पादरी लोक काही भेटतात त्याले. एवढं भ्या लागते काय? आदल्या सुनल्या काही भेटतात त्या शेटले पेटले. बाहेर गावाचे फुटलं साजे राहण तर चांगला मजबूत शेटले. बाबू त्याच दिवशी आपल्याला तो शेट सोडायला नाही पुरला, चांगला वाजवायला पुरला असता मजबूत. आणि पोलीस ताब्यात द्यायला पुरला असता. त्या दिवशी आपली एक चुकी झाली ना, म्हणून आपल्याला हे भांडून राहिलं. मग भाजी डबल किडनॅप केलं त्यानं. बडबा जाऊ दे चला पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस स्टेशनला गेलो की सारं बद्धशीर होते. चला. काय कुठे चालले पोलीस स्टेशन? अरे त्या शेटचं काही झालं का भारी होत नाही कोणाच्यानं. आमचं एवढं मोठं गाव थंडगार पडलं. हे काही इनमीन 4 जण काय किच गेली मी खसखस. येईल हिसकाच माहित नाही शेटचा. जाऊ द्या भाऊ, घेऊ द्या येईल टोले. आपण घेतात झटके, समजते मग काय आहे पुढे येईल कसं आहे तर दणका शेटचा. अजून यायचं कसं म्हणजे तो पद्धतशीर बिफरला नाही शेडेजा. जाऊ द्या बाबा, आपल्याला काही घेऊन नाही. अरे बापा रे, लय हाल चालू आहे रे बापा. हा शेट आला की ढोरासारखा मारते बाप्पा. बरं की नाही बेसूत पडतो, नाही तर त्याचा हागवलं असतं मुले. लय मारून राहिला शेट. बेकार आहे रे बाबा, बेकार आहे. भूकही लागली तापून. खायला अनाज नाही, काही नाही. पाणी नाही प्यायला, पाणी नाही बाजून राहिले जायचे मुले. आनंद रे, कोणीतरी पाणी तर आणा मला प्यायले. अरे बाबा काहीतरी मदत करा रे बाबा. उपाशी मारता का रे मले. माय बापा जातीकडे कधी नेण्या तुझ्या जीव जाते रे. काही खरं नाही, मेला तू आता. कोणी आणेल ते धाकस आहे की येते काय माहित. पर्यावरणाचा डग आलं की जण सोडते ना, मारते ना मले.
मारते मला ढोरासारखं मारते तो. देवा अरे देवा मी काय पण तो पाप केलं बाप्पा. असं काहून तू माझ्यासोबत करून राहिला देवा. तू देवा देवा रे मला वाचवणार रे देवा. मला वाटते कोणतरी आलं खुडखुड वाजून राहिलं. अरे बाबा कोण आहे रे ये रे बाबा मला पाणी मारे तरी पाच बाबा. ओ गड्या ओ बा हे चुपचाप कसं भाकर खाऊन घ्या तुम्ही. चोरून आणली बरं म्या. अजून कसं तोंड वाचसा. नाही रे बापा मी काल तोंड वाचू नाही बापा. नाही आण बापा आण. मला लय भूक लागली रे बापा. तू देवासारखा झाला गड्या. देवानंच पाठवलं तुला. दे बापा दे रे बापा भाकर. हो बा चुपचाप खा लागते बरे भाकर. दिसली नाही माझ्या कोणाला सांगून राहिलो. कोणाला दिसली बी तर मारावं ना सांगता कोण दिली म्हणून भाकर. अजून तो शेट मा ढोंगण्या साल्ट उडीन बरं. हेच चोरून आणून राहिलो. माझ्या भाकर मधली भाकर आणली तुम्हाला. मला किवाली तुमची म्हणून. अरे बापा मी काय कोणाला काय सांगणारा माणूस हो का. जाय तू फक्त मला पाणी मानी एखाद्या तांब्या पाणी दे आण बा. कसं गोटकणी खा तुम्ही भाकर. फक्त कसं पाण्याचा एक तांब्या. हे पाण्याचं मला सांगू नका. भाकर तरी आणली मी. पाणी आपण मी कुठून आणू पाणी. दिसलो कधी तंबूला घेऊन. हे भाकर तरी मी आणली खिशात घालून. पाणी कसं का आणू. तो उभा राहिला त्या शेटचा बडे गाठीचा उभा. त्याला दिसली बजेट बसून तुम्ही मी पाणी आणते भाकर खा मग. बरोबर भाकर आण बाबा. भाकरच खा तुम्ही मुटकन फुटकन. चाल आण लवकर. हे घ्या भाकर. मी चाललो. मी चाललो. हो जाय जाय खा तुम्ही पटकन. चला बा दिली बा बुड्याला भाकर. आता जाऊ दे बाबा. आत्मा तरी शांत होईल बुड्याचा. बाबा देवासारखा झाला रे बापा. हा धुवून तर चांगला आहे बोरगा. भाकर मकर आणली ना खायला. तुमचं का मेलताले का तू उपाशी. देवानंच पाठवलं रे बापा. याला देवानंच पाठवलं. ज्याने खायचा पट भाकर. आता येईन तो उभा राहण्याचा अजून सोडायला तुला मारायले. अजून भाकर दिसली अटीसात अजून कोण आणली काय आणली साऱ्या गावाच्या चौकशी. त्याच्यापेक्षा कसं पटकन खाऊन घे बाप्पा. 4 घासात खायचे ते एकाच घासात खाय लवकर पट. चाल देवा पावल्याकडे देव तू बोले देवा. साहेब मनवरा गायब झाला बापा. मनवऱ्याला पाहत तुम्ही साहेब. गायब झाला का मा भाऊ. मा भाऊ गायब फायब नाही झाला. त्या शेटनं किडनॅप केलं मा भावाले. वाव त्या शेटच्या घरी आहे मा भाऊ. थोडासा कामाले होता. काम करता मारलं त्यानं. तर आम्ही आलो. आम्ही घेऊन गेलो त्याला डबल त्यानं शेटनं त्याला किडनॅप केलं ना. मा भावाला किडनॅप करेल. महाबाले किडनॅप केलं. त्या शेटने किडनॅप केलं. चला साहेब चला त्या शेटच्या घरी चला. महाबा तटीच आहे ना. बोलून का राहिले. कोणतं किडनॅप कोणतं काय मला काही समजून नाही राहिलं. कोणता शेट. साहेब या बुड्याचा भाऊ कसं त्या शेटच्या घरी काम आले होता पहिले. तर जास्त काम करून घेतलं. तर आम्ही गेलो त्या बुड्याला घेऊन आलो. तर रातोरात त्या बुड्या अजून गायब झाला. तर या हिचा असा डाऊट आहे की बा त्या शेटनं कसं डबल किडनॅप केलं बा बुड्याला असं म्हणणं आहे. तुम्ही तटलोक चाला बा. हो साहेब लय बदमाश आहे बापा. लय हरामखोर आहे तो माणूस. मनवऱ्याला ढोपळून घेऊन राहिला. लय मारलं मनवऱ्याला त्यानं. तुम्ही काहीच काळजी करू नका. शांतता ठेवा. शांत पाणी मानी प्या. रिपोर्ट घेतो लिहून करतो मी चौकशी काय करायची आहे. नाही काळजी काय करू नका साहेब. चाला तुम्ही आमच्यासोबत चाला. काही नाही चला आमच्यासोबत चाला तुम्ही. चाला ते काय तर मॅटर मा भावाचं किडनॅप केलं त्या शेटनं. हो साहेब आमच्या सोबत चाला तुम्ही. सोबत चाला. नाही तर मग आम्ही कसं वेगळंच करून टाकू काय. मग आमच्या हातून काही झाला गुन्हा तर मग तुम्ही कसं आम्हाला अटक करायला यायचा. आम्हाला म्हणसान मग उद्या काय तर बा तुम्ही कायदा हातात घेतला. नाही तर मग कसं आम्ही बी करू शकतो बरं कार्यक्रम. अरे तुम्ही नाव कसे काय घेऊन राहिले. पुरा काय तुमच्याजवळ की शेटनं. आम्ही आमच्या पोरीनं करतो काय करायचं आहे तर. होईन शांतता ठेवा जरा शिक तुम्ही. एवढी गडबड ना करू बा. कायदा सुव्यवस्था राखा लागते आम्हाला. साहेब ते डायरेक्ट म्हणून राहिले. डायरेक्ट शेटचं नाव घेऊन राहिले. तुम्ही तटलोकपर्यंत चाला. त्या शेटचं काय आहे तर त्याचा वाळा म्हणजे काय कोठी आहे वाळा आहे. तो कसं त्याचं घर आहे ते थांबला. तुम्ही कुठी आहे बुडा काय अप्पा शहानिशा करा. तो कसं यायले कसं दारातही उभा नाही करून राहिला आणि गेटवरही नाही देऊन राहिला. तटलोक चाला बा तुम्ही. कायदा काही आहे की नाही. थोडासा वेळ द्या ना तुम्ही मला. सर्व कसं डॉक्युमेंटेशन पूर्ण करावं लागते. सर्च वॉरंट वगैरे घ्यावं लागते. असं कोणाच्या घरी नाही जाता येत आपल्याला. हो साहेब तुम्हाला जे वाटत असेल ते करा बाबा. तिकडे पण कसं बनवऱ्याला पहिले थांबलो राहणार तुम्ही. आम्ही सांगून राहिलो ना की त्या शेटच्या घरी त्याला दाबून ठेवला. बनवऱ्याला त्याला दाबून ठेवला. तुम्ही ते तरी चौकशी करा. तटीच निघते बनवरा. तटीच आहे. तुम्ही आमच्या सोबत चाला ना साहेब. आमच्या सोबत चाला ना. त्याचं घर ते कोठी ते दाखवतो ना आम्ही दाखवतो तुम्हाला. चाला ना. खरंच साहेब आबा म्हातारा माणूस हा 85 वर्षाचा वय. बुड्याचं म्हणजे काय केलं काय नाही त्या शेटनं. खरंच ना.
तुम्ही साहेब एवढं कसं आमचं म्हटलं आहे का? चला साहेब, चला तुम्ही चला. ठीक आहे येतो मी. पण कसं तुम्ही थोडे बाहेर बसा एखादा तास, पाय तुम्ही काय करायचं आहे. हो साहेब, एखादा तास फास काही नाही आमचा, म्हणजे 1 मिनिटही निघत नाही. तुम्ही चाला आमच्यासोबत, चला काढा गाडी, पटकनी झटकनी चाला. मा भावाचा जीव जाईल नाही तर तिकडे. मा भावावर लय प्रेम आहे बरं भाई, खरं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही चला. मा भाऊ जर गेला तुम्ही कसं तुम्हाला जबाबदार धरेन त्या गोष्टीले. मा भावाला मारून आला तो शेट. अरे साहेब, तुम्ही कसं तुम्ही अशी हलगर्जीपणा करू नका. आम्ही सांगतो ना तुम्हाला, शेटच्या घरीच आम्हा आबा आहे. आणि बुडा लय म्हणजे लय कमकवत आहे. बुडा एका रट्ट्यात मरीन. मा आबा मेला तर कसं सरी जबाबदारी तुमच्या आधी सांगतो आम्ही. आम्ही तुमचंच नाव घेऊ. शेट माझं मा आबा मेला तर साहेबापुढे मेला, पोलीस साहेबापुढे मेला, असं वागवावी मग. बरोबर, हे तर नवीन झेंडू मामाली. बरं ठीक आहे, चला दाखवा मला कोणतं शेट आहे तोच, पाहतो मी काय तर. चला, तुमच्या मनाची समाधानी करतो. हो चला शेट चला. आता जमलं ते. नाही तर माझा साहेब तर येऊनच नाही राहील. ते बरोबर इमोशनल ब्लॅकमेल केलं. याचं नाव घेऊ त्याचं नाव घेऊ म्हटलं तर जमलं. साहेबाले पाचाळ ठोकली चांगली. बुडा कलाकार आहे हो. डंगरे हे डंगरे हो इकडे बाय. डंगरे काही शेठ गेला बुडा, काही नाही. हूं बी नाही चू बी नाही आहे. जे गंड झाले काहीच नाही. तोंडाचा आवाज निघून आला बुड्याच्या, काहीच नाही ना. गेला का? बरा गेला सायदा, मोरेलच पाहिजे ना. आलती याची बायको, याचा भाऊ, ते गावातले 2-3 जण आलती अटीचा तोंड घालेले, पण त्याचा काही मेळ आला नाही. दिले मी काढून ते आले. शेठ आपल्या भोवती नाही आता. हा मेला तर कसं पोलीस गेली, केस गीस होईन ना आपल्या. डंगर मेलं. मरू दे डंगर, तू काय टेन्शन घेऊन राहा. पोलिसांनी गेले सारं खिशात ठेवतो मी. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात नाही. असे तर लय लोक म्या जैसे ते गेले. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात नाही बिलकुल. शेठच्या घरी असतो, शेठच्या सोबत आस. हो शेठ. पण कसं काही झालं नाही पाहिजे शेठ. तुमच्याबरोबर कसं मानावी, मी गरीब माणूस आहे. अरे तू कशाला टेन्शन घेऊन राहिला? अजिबात नाही टेन्शन घ्यायचं, काहीच होत नाही बिलकुल. आणि आपल्यावर कोण नाव घेणार आहे? कुठे बुडा, कोणा आणला, काय आणला, आपल्याला थोडी माहिती आहे. आपल्याला काहीच माहित नाही बुड्याबद्दल. कुठे आहे बुडा? काहीच नाही ना. हा शेठ, बुडा कुठेच नाही गेला. रात झाला बुडा, आपल्याला थोडी माहित आहे बुडा. बरोबर आहे सर, बरोबर आहे शेठ. हेच लाईन घ्यायची. आम्हाला म्हणा काहीच माहित नाही बुड्याबद्दल, आम्हाला काय घेणं देणं आहे बा. तुमच्या घरी गेलता म्हणा बुडा, तुमच्या असतं बुड्यानं कसं तुम्ही नसतं शेटले मारलं असं सांगायचं. ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. हो शेठ, असं सांगितलं जाईल. नाही रे मेलो नाही रे डोंगर, मेलो नाही. जिता आहे सायाचं, हे जिता आहे ना. मरते का हा लवकर नाही मरत काही. नाही मरणार नाही, एवढ्या लवकर मरणारा नाही हा. नाही राजा शेठ, मेलं नाही बुडा, मेलं नाही. पाणी डंगर मेलो नाही का? पाणी पाहिजे ना. कायच पाणी रे तुले डंगळल्या. कुठली काय पाणी, कोणतं पाणी तुले? सारे आंध्रे चाबूक आण चाबूक झोडतो सारे डबल डोंगऱ्याली. शेठ जाऊ द्या, मारू नका त्या बुड्याला, मारू नका. लय मारलं त्याला बुड्याला आपण. मग तू तयार राह, काढ कपडे, चाल. तुले हाणतो चाबुकानं, तुले किवून राहील त्या डंगऱ्याची. मग तुले पाठवतो ना आता. बरोबर, तुम्ही तुमच्या हिशोबाने काय करा, मारा त्या बुड्याला, मारा. मी आणून देतो चाबूक. पाणी रे तुले. आणि एक तुले खुशखबरी सांगायची राहिली. त्या भाऊ, ती बायको आणि ते गावातले त्या नातू हे आलते अडीसा टंग करत. दिले काढून दूधचे. जर भाऊ याच्या नाताले याच्या भावाला बुड्या भावाला जर सापडला की नाही, शेटची खरं धुपटच पडते. हो, फक्त बुड्डा एकदा माहीत पडलं बाई जाईल की झालं शेटचा कार्यक्रम. पाणी गाजा रे. राहू दे गड्या, वडी गा काही मारत नाही मी आता यायली. राहू दे, या डंगरेला असाच टांगे राहू दे. चाल आपण आता, थांबून फायदा नाही. चला शेट. या डोंगऱ्याला आता कसं कडक लक्ष ठेवतो. कसं जासूस लागेलात बरं इकून तिकून. हे बुडं दिसलं नाही पाहिजे. अजिबात नाही बिलकुल. हो शेठ, पुरं कडक लक्ष बिलकुल. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. गेला रे बापा, गेला उभाऱ्या वानाचा. बरं गेली नाटक केलं बाबा, नाही तर झोडलं असती आणि डबल म्हणून मारलं असतं घरासारखं. काही उभाऱ्या वानाचा सुचू नाही देत मला. चाबूकच आणते सगळं मारते. पण एक खुशखबरी दिली आहे ना मा भाऊ. मानातून माई बायको मला पाहून राहिली. सुटका होती आता माई, होती सुटका आता माई.
येतात आता माझ्या घरचे मला पाहिजे येतात आता मा भाऊन माय बायको मनात येते मला पाहायला काही असो बाप्पा लवकर आले म्हणा बाप्पा माय हाल लावली आणि कोण पोलीसवाले जा म्हणा सोबत देवा देवा रे बाबा आले दाखव रे बाबा रस्ता चल बाप्पा नाटक करणं सुरू कर नाही कसं अजून येतो शेटे तो बेकार आहे वाढते बाबा अरे का रे गळा बापा आज तर पोलीसवाली आणली बापा सोबत दिला का मानाचा रिपोर्ट द्या रे म्हणा द्या आणा देईल आणा अरे गळा येऊ दे टेन्शन ना घेऊ येऊ दे देईल हा साहेबात ना सोबत येऊ दे येईल असं वाटते पोलीसवाले आणले म्हणजे मग कसं आता शेटचा बजेटच बसते अरे बा शेटचा बजेट नाही बसत ना गडे हो तुम्ही काय मानांदी लागले मा काहीच होत नाही तुमची या हलको भारी आता कसा आहे तो कसा आहे तो हा हरामखोर शेट आहे तो हा यानंच मा भाऊ आणला मा भाले माझं किडनॅप यानंच केलं आराम करानच केलं या शेटना याले पकडा साहेब याले पकडा विचारा मा भाऊ कुठे आहे विचारा साहेब मा बा कुठे आहे याला विचारा या हराम कोणाला शेटले माहित आहे याला विचारा तुम्ही विचारा बिलकुल चुप राम पाय लागू शेट पाय लागू शेट आली काय तुम्ही मला वाटलं येणार नाही हो आम्हाला माहिती नव्हतं कोणत्या शेट आहे काय आहे तर म्हणून इथपर्यंत या लागलं आम्हाला तुम्ही आहे का तुम्हाला काही डोकसं गिक्स आहे की शरीफ माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही कंप्लेंट नोंदवून राहिली हा माणूस ते कामं करू नाही शकत हा हे असं करू शकतात का शेठ असं करू शकतं का हा माणूस समाजसेवा करणारा माणूस आहे आणि तुम्ही त्या माणसाच्या विरोधात कंप्लेंट नोंदवून राहिली काही तुमच्या डोक्यात की खोक्ष्यात बरं की नाही मी होतो का रे बापा कसं रे साहेब तिकून जाय रे बापा एकाच माळीचे म्हणे साहेब तुम्ही काय बोलून राहिले असं नाही करू शकत हरामखोर आहे याच्या कांदा दाब्यासाठी समाजसेवा करते मा आबाले यानं दाबलं यानं हरामखोरानं त्या शेटनं मा भावासोबत दगाफटका यानंच करेल आहे आम्हाला गॅरंटी आहे कारण की मा भाऊ पहिली बी अटी होता कामाले तर यानं मारलं होतं मा भावाले खाया पियाला नाही आम्ही नठवून सोडून दिला जबरदस्ती पण आता बी डबली मा भावाले या शेटनंच आणलं अटीसा आम्हाला सारं माहित आहे ना काय बोलून राहील तुम्ही देव माणूस आहात ते पाय धुवून पाणी पिवा द्यायचे आणि तुम्ही म्हणता असं तसं अरे साहेब काही करू नका काही त्यांची शंका आहे ना मायावर शंका असेल म्हणजे काय कोणाजवळ हे काही करा ना हा तुम्हाला धंदे नाही रिकाम तो धंदे करून राहिले फालतू काम ना था चला हा घरी चालले बुडा हे गाय पान हे आहे शेटणं फेटणं काही नाही केलं आम्ही थांबवतो लागलं तर बुडा कुकड्याचं अरे आम्हाला 100% गॅरंटी आहे या शेटनंच दाबेला आमचा बुडा मा भाऊ शेटनंच दाबला साहेब आता जर एवढं आम्ही म्हणून राहिलो तुम्हाला की बा बुडा अटी शेटच्याच घरी आहे तर तुम्हाला सर्च करी म्हणजे थांबलेले काय हरकत आहे थांबला ना तुम्ही शेटची काल बाजू घेऊन राहिले तुम्ही कायदा बॅलेन्स ठेवा ना म्हणजे तुम्ही म्हणजे एकाच पाळण्यात बसून राहिले बाबा मोठा माणूस आहे तर तुम्ही तिकडेच गेले साहेब हे बरोबर नाही बा आम्ही कसं गरीब लोक आता आम्हाला दाबून बोलून राहिले तुम्ही चालले जा म्हणता तो शेट मोठा तर झाले जी हुजुरी करून राहील त्याची काय तर तो माणूस तसा नाही आम्ही तसे आहोत आम्ही बदमाश आहो काय आमचा मा आबा या शेटनं आलेला आम्हाला माहित आहे आम्ही सांगून राहिलो ना ते आम्हाला लोका शिकवून तुम्ही आम्हाला लोका सांगू ना काय आहे तर आम्हाला काय सांगून राहील तुम्ही काय करतो काय नाही तर हवाशी नाही करायची ती देऊ का 2-2 झडपी येले देऊ का काढून लेखायले शरीफ माणसावर आरोप लावून राहिले देव माणूस आहे तो माणूस समाजसेवा करणारा मदतीत धावून येणारा माणूस आहे तुम्ही त्याच्या विरोधात हे करून राहिले झडपे मारा लागतात साहेब यायले साहेब गडबड ना करू ना आता कसं त्याची शंका आहे ना मावर शंका आहे ना त्याने मावर आरोप लावले ना तर तुम्ही काय एक काम करा काय एक काम करा शेठ तुमची बदनामी करून राहिली ते तुम्हाला ते म्हणून राहिले की नाही की बा मा घरी कसं बुडा आहे म्या कोंडेला आहे म्या किडनॅप केला असं म्हणणं आहे की त्याचं त्या बुड्या घरच्या इचं तर कसं आहे तुम्ही आता याची बाजू नका घेऊन माई नका घेऊन तुम्ही बंद मा घर कसं सर्च करा बंद्या घरात पहा तुम्ही बुडा कुठे येतं पहा तुम्ही पुरं मोबा तुम्हाला एवढा चांगला माणूस नाही समजून राहिला कधी काय लोक डोक्षे असतील तसं डायरेक्ट माणूस म्हणून राहिला की मा घर पहा म्हणून आणि हे साले ऐकत नाही गोटणे घेऊन राहिले चला मित्र रोज बघा आता उद्या पाहू आपण उद्या काय होते आता या व्हिडिओ मध्ये समजेलच तुम्हाला
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.